अजित पवार राज्याच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे नेते. त्यांनी राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 1982 साली सहकारी कारखान्यांच्या संचालक मंडळावर निवडून आल्यावर त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. 1991ला त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारकी मिळवली. त्यांच्या अपघाती मृत्यूपर्यंत त्यांनी तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदही भूषवलं. अनेक वर्षे अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहताना राज्याच्या आर्थिक धोरणांवर आणि सिंचन प्रकल्पांवर त्यांची मजबूत पकड होती. पण 2023च्या ऐतिहासिक बंडानंतर मात्र त्यांनी राजकारणातील आपली कारकीर्द कायम ठेवली. पण त्यांच्या अचानक जाण्यानं अनेकांच्या मनाला चटका बसला. आज मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, क्षितिजा पलीकडचा ध्रुवतारा जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार अजितदादा पवारांचे सहकारी आणि मित्र सुनील तटकरे. आपलं खूप खूप स्वागत सुनीलजी. लगेचच त्यांच्या आठवणींचा उजाळा जाणून घेण्यासाठी सुनीलजी, माझा पहिला प्रश्न आपल्याला. सुनीलजी, अजितदादांसोबतची तुमची पहिली भेट कधी झाली? त्या भेटीची आठवण आजही ताजी आहे? आज ती आठवण ताजी आहेच, पण दादांची प्रतिमा पाठीमागे आहे. त्यामुळे दादांच्या या पुण्यस्मृतीला मी सुरुवातीलाच विनम्रपणाचं अभिवादन या ठिकाणी करतो. दादांची माझी पहिली भेट 92च्या आसपास झाली, ज्यावेळेला ते राज्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आले होते. मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्या कालावधीमध्ये होतो. 91ला ते खासदार म्हणून निर्वाचित झाले होते आणि त्यानंतर मंत्रालयाच्या अनेक्स बिल्डिंगमध्ये माझी त्यांची पहिली भेट झाली. कामाच्या निमित्ताने फलोत्पादन आणि असे वेगवेगळे विभाग त्यांच्याकडे होते. ती चर्चा होत असतानाच मला दीर्घकाळ माझ्या वडिलांच्यामुळे अनेक महाराष्ट्रातल्या देशभरातल्या नेत्यांचा सहवास, त्यांना जवळून न्याहाळण्याची, पाहण्याची, काही वेळेला संवाद करण्याची आयुष्यात विलक्षण संधी मिळाली. ज्यावेळेला दादांची आणि माझी पहिली भेट झाली, 20-25 मिनिटाची भेट असेल, त्या भेटीतच लक्षात लगेच आलं की हे काहीतरी राजकीय दृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून दूरदृष्टी असलेलं एक अजब असं रसायन आहे, असं माझ्या पहिल्याच भेटीमध्ये माझ्या अंतःकरणावरती त्या ठिकाणी कोरलं गेलं. स्वाभाविकपणाने ती आज 35-36 वर्षापूर्वीची भेट स्मरणामध्ये आहेच आणि या 35-36 वर्षातल्या अनेक काही लाख भेटी मनाच्या अंतःकरणावरती त्या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. बरं सुनीलजी, राजकारणाच्या पलीकडे तुमचं आणि अजितदादांचं नातं नेमकं कसं होतं? माझा आणि दादांचा प्रदीर्घ काळाचा स्नेह, त्यांचा मिळालेला मला सहवास हा राजकारणाच्या दृष्टीकोनातून बोलायचं झालं तर 40% असेल. पण त्याच्या पलीकडे आमच्या जीवनामध्ये, विशेष करून माझ्या जीवनामध्ये, कारण त्यांच्या जीवनामध्ये अनेक व्यक्तिरेखा येऊ शकत असतात, मला प्रचंड पैचा सहवास मिळाला. त्यामुळे साहित्यामध्ये रमलेले दादा, क्रिकेटच्या सामन्यामध्ये रमलेले दादा, कबड्डीच्या मैदानावरती पाहिलेले दादा, खो खोच्या मैदानावरती उभे राहिलेले दादा, ऑलिम्पिक भवन उभं करण्यासाठी परिश्रम घेणारे दादा, गाडीतून प्रवास करत असताना निसर्गाचा आस्वाद घेणारे दादा, त्याच प्रवासामध्ये जुनी गाणी ऐकणं, या जुन्या गाणीच्या ऐकण्याबरोबरच स्वाभाविकपणाने एखादं गाणं आपल्याला भावलं असेल तर आपल्या तोंडातून सुद्धा ते गाणं येत असतं. ते गाणे गुणगुणत असलेले दादा, असे अनेक दादांचे पैलू त्या निमित्ताने पानभवले. सुतारवाडीला येणं, लँडस्केपिंग बघणं, त्याच्यामध्ये अधिक झाडांची कशी भर टाकता येईल हे सतत सांगणं, हा त्यांचा एक आवडता छंद म्हणा, आवडता त्यांचा एक विषय असं म्हणा. असं राजकारणाच्या पलीकडे असे खूप क्षण आहेत की ज्याच्यातून आम्ही परस्परांच्या जवळ खूप त्यानिमित्ताने सोबत राहिलो. बरं सुनीलजी, मला आणखी एक जाणून घ्यायचं आहे की अजितदादांबद्दल लोकांना माहीत नसलेला एखादा खास किस्सा तुमच्या आठवणीत आहे का? तो सांगाल का? तसे त्यांचे किस्से तसे खूप आहेत. माझ्या जीवनामध्ये खूप तसेच किस्से आहेत. राजकारण प्रवाही असल्यामुळेच राजकारणातले अनेक चढ उतार त्या निमित्ताने अनुभवलेले आहेत. त्याच्यामुळे असे अनेक क्षण आहेत की ज्या वेळेला त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,
मुख्यमंत्री म्हणून 2013 मध्ये तो क्षण असेल, 19 मध्ये बारामतीच्या विधानसभा सदस्य म्हणून देण्याचा राजामाचा क्षण असेल, किंवा असे अनेक क्षण आले की ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून त्याने ज्या वेळेला शपथ घेतली त्याच्या अगोदरची पूर्वपाठिका करण्यासाठी आम्ही बसलेले क्षण असतील, हे आहेतच. पण राजकारणाच्या पलीकडचे दादा पाहिलेत मी. आणि एखाद्या बाबतीमध्ये एखाद्याचं मुक्त हस्ते कौतुक करणं हा संबंध पवार कुटुंबियाचाच एक खासियत आहे. दादाही त्याला अपवाद नाहीत. दादा तसे खूप हजरजबाबी, तसे आपल्याला वाटतात, तसे बाहेरून कठोर जरी वाटत असले तरी मनातला आतला त्यांचा सच्चिलपणा, हळवेपणा मी अनेक वेळेला त्यानिमित्ताने अनुभवलेला आहे. काही वेळेला अनेक बाबीवरती बोलताना त्यांच्या डोळ्यातून निघालेले अश्रू ढळले नाहीत, पण डोळ्यात जमा झालेले अश्रू हे सुद्धा मी पाहिलेले आहेत त्या ठिकाणी. माझ्या आयुष्यातला एक विलक्षण क्षण आहे. 2015ला विधान परिषदेमध्ये विधान परिषदेच्या सभापतींच्या वरती अविश्वासाचा ठराव होता आणि त्यावेळेला खूप टीका टिप्पणी ही काँग्रेस पक्षाकडून, त्यावेळेच्या शिवसेनेकडून, इतर पक्षाकडून त्यावेळेला झालेली होती. त्या साऱ्याचं उत्तर देण्याची जबाबदारी माझी होती. मी शेवटचा वक्ता होतो. त्यावेळेला माझं 1.5 तास भाषण झालं. खूप आरोप झाले. 78ला पवार साहेबांनी घेतलेला निर्णय पुलोचा, त्याचा खंजीर खुपटण्याचा म्हणून सुद्धा उल्लेख झाला. त्यानंतर सुद्धा अशा अनेक उल्लेख त्या भाषणामध्ये शरद रणपिसे साहेब असतील, माणिकराव ठाकरे असतील, रामदास कदम असतील, कपिल पाटील असतील, अनेकांनी आपापल्या पद्धतीने केले होते. आणि मी माझ्या शैलीमध्ये भाषण करत होतो. तोपर्यंत विधान भवनच्या प्रांगणामध्ये खालच्या सभागृहामध्ये खूप चर्चा गेली होती की माझं भाषण वरती जोरात चाललंय. खालचं सभागृह सोडून दादा विधान परिषदेच्या आमदारांच्या गॅलरीत 20-25 आमदारांना घेऊन आले आणि माझं लक्ष नव्हतं. मी माझ्या बोलण्याच्या जोगात होतो. माणिकराव ठाकरे म्हणाले की तटकरेंचा आवाज वाढलाय कारण त्यांचे युवराज वरती आलेत. त्याला मी बघितलं तर दादा वरती असलेले मी पाहिलं आणि क्षणार्धात मी माणिकराव ठाकरेंना उत्तर दिलं. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की कृष्णा कल्ले एक अतिशय उत्तम गायिका होत्या, संगीतकार होत्या. त्यांचं त्या दिवशी दुर्दैवाने मृत्यू झाला होता आणि त्यांचं गाजलेलं एक भावगीत होतं, परीकथेतल्या राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का. यांनी दादांचा उल्लेख युवराज म्हणून केला असल्यामुळे एका क्षणार्धात मी उत्तर माणिकराव ठाकरेंनी दिलं की माझे युवराज वरती आलेत तरी, परीकथेतल्या राजकुमारा हे मी भावगीतातल्या ओळी कृष्णा कल्यांच्या वाचून दाखवल्या, माझे राजकुमार वरती आलेत तरी, पण तुमचे राजकुमार, तुमचे युवराज म्हणजे त्यावेळेला राहुल गांधी महिना 2-2 महिने परदेशात, राज्य देशात कुठं असतात, असा मी प्रश्न त्यांना त्यावेळेला केला आणि संबंध सभागृह एका वेगळ्या वातावरणामध्ये गेलो. भाषण संपल्याच्या नंतर विधान परिषदेच्या गॅलरीच्या खालीच थांबले होते आणि मला भेटल्याच्या नंतर त्याने जी मला मिठी मारली, एक समविचित माझं भाषण झाल्याची कौतुकाची थाप म्हणजे त्यांनी मारलेली मला मिठी, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल. अशा असंख्य आठवणी आहेत. राजकारणाच्या पलीकडच्या आठवणी म्हणजे एकदा आईंचा वाढदिवस, त्यांच्या आईंचा वाढदिवस करण्यासाठी त्यावेळेला ते अलिबागला होते, सहकुटुंब होते. त्यावेळेला बोटीतून आम्ही ज्यावेळेला गेलो फिरायला, त्यावेळेला ते गात असलेली काही गाणी, त्याच्यामधला त्यांचा असलेला रस, त्याच्यातली असलेली त्यांची माहिती, क्रिकेटची खूप खोलवर पद्धतीची माहिती, हे सगळे एक विलक्षण पैचा अनुभवाला मिळालेला आहे. बरं, पण सुनीलजी, अजितजी हे कामाच्या व्यापातही तुमचे मित्र म्हणून तुमच्या सोबत कसे होते? त्यांच्यासारखा मित्र होणे नाही. एक त्यांचा आणि माझा, ज्याला आपण इंग्रजी परिभाषेमध्ये ट्युनिंग म्हणतो, आम्ही अनेक वेळेला अव्यक्त होताना सुद्धा माझ्या मनामध्ये काय, मला काय वाटतंय हे सहजगत्या दादांना समजायचं आणि दादांना नेमकं या क्षणाला मी काय करावं असा अभिप्रेत आहे हे मला जाणवायचं. इतकं दोघांच्यात एक जबरदस्त पद्धतीचं ट्युनिंग त्या ठिकाणी होतं आणि म्हणूनच त्यांच्या अनेक पैलू, अनेक कंगोरे हे त्यानिमित्ताने अनुभवायला मिळाले. जसं उत्कृष्ट प्रशासक महाराष्ट्राने त्यांच्या रूपाने पाहिलाच. विनोद बुद्धी सुद्धा भाषणामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही अनुभवलीत.
तुम्ही पाहिलं असेल की त्यांचा शेवटचा रोहायातला कार्यक्रम जो झाला, डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहाचा लोकार्पण प्रसंगी, त्यावेळेचे दादांचं भाषण कदाचित रायगडच्या इतिहासामध्ये त्यांची शेकडो भाषणं झाली असतील, पण त्यावेळेचं भाषण राजकारणाच्या पलीकडचं, नर्म विनोदी, तत्काळ दिली जाणारी दाद, रसिकता, त्यावेळेला एक आपण कार्यक्रम बघत होतो, त्या कार्यक्रमाची त्यांची रसिकता हे तुम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. म्हणून शब्दाच्या पलीकडचं वर्णन करणारे दादा आहे. बरं, तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगी अजितदादांनी तुम्हाला दिलेला सर्वात मोठा आधार नेमका कोणता होता? आज आठवण आहे त्याची काही? तर माझ्या आयुष्यामध्ये तसे खूप क्षण आले, पण माझ्या सुरुवातीच्या आयुष्यातला क्षण आला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरती 21 मार्च 2002 मध्ये, ज्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचा अध्यक्ष मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना सांगून करता आलं नाही. त्याला स्वाभाविकच मी अलिबागला सगळ्यांना म्हटलं होतं, काँग्रेसचे नेते होते आणि राष्ट्रवादीचे होते, माझी मंत्री म्हणून अलिबागची शेवटची फेरी असेल. तसंच झालं. मला जाईपर्यंत रस्त्यामध्ये 3 वेळेला पोलिसांनी माझी गाडी थांबवली आणि सांगितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री तुमच्याशी बोलू इच्छित आहे, ताबडतोब फोन लावा. गृहमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब होते. माझ्या तत्काळ लक्षात आलं, कारण मुश्ताक अंतुले माझ्या बाजूला बसले होते. मी म्हटलं हा फोन याच्यासाठीच आहे. शेवटला मला पोलिसांनी थांबवलं. नवी मुंबई आपला टोल नाका आपला जो आहे ब्रिजचा, वाशीच्या ब्रिजचा, तिथून मात्र मी भुजबळांना फोन लावला, भुजबळ साहेबांनी सांगितलं की आज पक्षाने तुझा राजीनामा मागितलेला, जिथे असेल तिथून राजीनामा दे. मी त्यांना सांगितलं मी वाशीच्या टोल नाक्यावरती आहे, मी पोचेन माझ्या A10 बंगल्यावर, मला आलं मी राजीनामा देतो. नाही म्हणाले अगोदर लगेच मागितलंय. म्हटलं आता मी गाडीतच आहे, पोचतो. त्यावेळेला मी दादांना फोन लावला. दादा सातारावरनं निघाले होते. त्यावेळेला कदाचित पार्थ किंवा जयचा वाढदिवस असेल. मला म्हणाले मुलाचा वाढदिवस आहे, मी करतो, काळजी सुनील करू नकोस, मी सकाळी येतो. सकाळी 6:30 वाजता माझ्या A10 बंगल्यावरती आलेले दादा, त्यांनी मला दिलेला धीर, त्यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्न, माझा राजीनामा झाला. त्याच्यानंतर पुन्हा 2 महिन्यांनी ज्यावेळेला मला परत घेतलं गेलं, त्यावेळेला सुद्धा दादांच्याच केवळ प्रचंड इच्छाशक्तीमुळे मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश झाला. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिले. विश्वासदर्शक ठराव मांडावा लागला. मातोश्री क्लबवरती काही आमदारांना नेण्यात आलं. आमच्याही दोन्ही पक्षाच्या आमदारांना मला बँगलोरला पाठवण्यात आलं. या सगळ्या याच्यामध्ये दादांची मिळालेली साथ, त्यांनी दिलेला विश्वास, त्यांनी दिलेलं प्रेम, एखाद्या पाठीराख्यासारखे ते माझ्या पाठीमागे उभं राहिले. असे अनेक क्षण आहेत, पण तो क्षण राजकीय जीवनातल्या सुरुवातीच्या कालावधीतला होता. तो आयुष्यभर मला भावत नाही. बरं, अनेकांना खरं तर उत्सुकता आहे की अजितदादा गेले, अजितदादांशी शेवटचं तुमचं आणि त्यांचं नेमकं बोलणं काय झालं होतं? त्या संवादाची आठवण आजही तुमच्या मनात आहे का? हो ना. 27 तारखेला संध्याकाळी 5:15 वाजता त्यांच्या देवगिरी बंगल्यावरती मी पोहोचलो. 5ची माझी वेळ होती. 10 मिनिटं मला रस्त्यात वाहतुकीच्या कोंडीमुळे उशीर झाला. 1.5 तास आम्ही बोलत होतो. जिल्हा परिषदेची निवडणूक, त्याचं नियोजन, त्यावेळेला विलिनीकरणाच्या चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात आल्या होत्या. त्या संदर्भातलं त्यांचं बोलणं, त्यानंतर होणाऱ्या घडामोडीमध्ये नेमकं आपण काय केलं गेलं पाहिजे, निवडणुका जिल्हा परिषदेच्या संपल्याच्या नंतर पक्ष संघटन कसं उभं केलं पाहिजे, या विषयावरती सखोल अशी चर्चा झाली. आणि खरं सांगतो तुम्हाला, त्या दिवशी 9:30च्या विमानाने मी दिल्लीला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण होतं. आमची राजकीय चर्चा इतकी महत्वाची राहिली. आणि त्याच रात्री किंवा उद्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्रजी पेणला येणार होते. आणि मला त्यांनी सूचित केलं की दिल्लीला जाणं तुम्ही तटकरीजी जाऊ नका, उद्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बोलून हे सगळं पुढचं राजकारण करायचं आहे, म्हणून तुम्ही दिल्लीला जाण्याचं रहित करा. अशी चर्चा झाली. त्यांच्या समोरच दिल्लीचं मी माझं तिकीट विमानाचं रद्द केलं आणि मग तिथून मी उठलो. त्या 1.5 तासाच्या चर्चेतला प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द मला आजही आठवतोय.
अनेक वेळेला गंभीरही चर्चा झाली. गंभीर म्हणजे राजकीय विशेष गंभीर असल्यामुळे. बाकी आमच्या दोघांच्यात गंभीरता म्हणजे आम्ही गांभीर्यानेच बोलायचो, पण असं तणाव हा विषय कधी आयुष्यात आलाच नाही. अनेक वेळेला नर्म विनोदी चर्चा झाली. अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे ते बोलतही आले. त्याच्यामुळे ती शेवटची भेट 27ला 28ला त्यांना सकाळी माझं मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय झालं ते सांगायचं होतं. ते 8:45 बारामतीच्या विमानतळावरती उतरणार होते. हुसेन नावाच्या त्यांच्या PAला मी फोन केला. हुसेन सांगितलं की विमान दिसतंय, 10 मिनिटात दादा उतरतील आणि गाडीत बसल्यावर मी तुम्हाला फोन लावून देईन. म्हणून मी 15 मिनिटं फोनची वाट बघत आलो आणि 15 मिनिटांनी मुश्रेचा फोन आला. मला आत्ताही अंगामध्ये हृदयामध्ये कंप होत आहे. मी मुश्रेचा नंबर सेव्ह केला असता बघितला तर मला वाटलं की दादा बोलणार असतील आणि मी फोन उचलला आणि मुश्रेचा रडण्याचा आवाज अंबरडा त्यांनी फोडला. साहेब घात झाला विमानाचं झालंय. मला क्षणभर काय समज नाही. आदल्या दिवस 1.5 तास चर्चा. त्यांच्यामुळे मी दिल्लीला राहायचं थांबलो. त्यांच्याशी मी संवाद करणार 10 मिनिटांनी. अशा वेळेला त्यांच्या अशा अपघात झाल्याची बातमी कानावरती ऐकायला मिळणं, याच्यासारखा नियतीचा दुसरा खेळ कुठला असू शकत. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. पण मग सुनीलजी, अजितदादांच्या नेतृत्वातील अशी कोणती गोष्ट होती जी इतर राजकारण्यांपेक्षा त्यांना स्वतःला वेगळं त्या ठिकाणी दाखवत होती किंवा वेगळं बनवत होती? एक त्यांची अशी आहे की ज्याला पॉलिटिकल कमिटमेंट म्हणतात, राजकीय शब्द जो दिला जातो. राजकारणामध्ये अनेक वेळेला शब्द दिले जावे लागत असतात, देतोय आपण, पण सगळ्याच गोष्टी पाळता येतात अशातला का भाग नाही. पण या राज्यामध्ये पॉलिटिकल कमिटमेंट पाळणारा नेता कोण, विकासाच्या कामाची कमिटमेंट हा भाग वेगळा आहे, इतरही बाबीची गोष्ट वेगळी आहे. पण ज्याला राजकीय कमिटमेंट आपण म्हणतो तो भाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की ते पाळणारा त्यांच्यासारखा नेता नाहीच. आणि म्हणूनच 2019 मध्ये सकाळी 8 वाजता जी शपथ झाली देवेंद्रजी आणि दादांची, ती पॉलिटिकल कमिटमेंटचा एक भाग होती. आणि देशाला दाखवून दिलं त्यांनी की पॉलिटिकल कमिटमेंट पाळण्यासाठी, राजकीय जे काय शब्द दिला असेल तो पाळण्यासाठी पडेल ती किंमत मी मोजेन, हे दादांनी सप्रमाण त्यावेळेला दाखवून दिलेलं. ते विलक्षण आहेच. काय ना, राज्याच्या राजकारणात अजितदादा हे अत्यंत वेगानं निर्णय घेणारे नेते म्हणूनच ओळखले जात. त्यांचं हे वैशिष्ट्य तुम्ही जवळून कसं अनुभवलं? मी सांगितलं, मी 91-92 पासूनच अनुभवलं. त्याच्यामुळे निर्णय शक्ती, क्षमता ही त्यांची कमालीची होती. एखाद्या विषयाचा खोलवर माहिती त्यांना स्वतःला असायची. वरिष्ठ प्रशासनाचे अधिकारी समोर बसल्यावर प्रशासनाचे अधिकारी काय बोलू शकतात, ते बोलण्याच्या अगोदर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या जेवढी माहिती असेल ती अगोदरच विस्तृतपणे सांगण्याचं त्यांचं कसब होतं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं, मगापासून जे सांगतोय, इतक्या वारंवार त्यांच्या बाबी आहेत की ज्या बाबी आपण नमूद करायला गेलो तर वेळ त्या ठिकाणी पुरणार नाही. बरं, अजितदादांचे कार्यकर्त्यांशी आणि अधिकाऱ्यांशी नेमकं नातं कसं असायचं? म्हणजे कामाच्या वेळेला ते कसे असायचे कार्यकर्त्यांसोबतही आणि त्यांच्या संपर्कात येणारे जे अधिकारी वर्ग होते त्यांच्यासोबतही? अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांचा उत्तम संवाद होता. अनेक वेळेला जुन्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यासोबत केलेले अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर दादांना विश्वासाने भेटायला यायचे, त्यांच्या स्वतःच्या अडचणी सांगायचे. अधिकाऱ्यांच्या बद्दल सौहार्दाचं नातं त्यांनी जपलंच.
वेळप्रसंगी कठोरपणा सुद्धा त्यांनी दाखवला, शिस्त त्यांना दाखवलीच, पण अधिकाऱ्यांचे त्यांचे संबंध अतिशय चांगलेच राहिले आणि कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी शिस्तीचे धडे दिलेच. काटेकोरपणा, वक्तशीरपणा, टापटीप, स्वच्छता कशी असावी ते दिले. पण पक्ष संघटनेमध्ये नेत्यांनी कार्यकर्त्यांशी जनतेची संवाद कसा ठेवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादा आहे. पण अजितदादा म्हणजे विकास कामांबाबत त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय की विकासासाठी अजितदादांची कार्यपद्धती कशा स्वरूपाची होती? तसं बघायला गेलं तर त्यांचे खूप मोठं योगदान म्हणता येईल. पण गोदावरी खोऱ्यातली तूट भरून काढण्यासाठी बॅरेजेसचा निर्णय जो गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या मार्फत जो घेतला गेला, ज्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती त्यानंतर आरोप झाले. आज गोदावरी खोऱ्यामध्ये बांधले गेलेले बॅरेजेस, अगदी नांदेडमध्ये जे बॅरेज बांधलं गेलं ज्याच्यासाठी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आले होते, तो त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून होता. असे असंख्य निर्णय, म्हणजे निर्णय घेण्याच्यासाठी सुद्धा काही हजार पानांचं पुस्तक छापावं लागेल. पण हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीकोनातून प्रादेशिक असमतोल सिंचनाच्या क्षेत्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जो अनुशेष होता ते भरून टाकण्याची पावलं पुढे उचलली असतील ती दादाने, ज्याच्यासाठी त्याला खूप आयुष्यातली राजकीय किंमत मोजावी लागली. बरं, महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांचं सर्वात मोठं योगदान तुम्ही कोणतं मानता? प्रश्न तुमचा खूप महत्वाचा आहे. आज मी जो राजकारणामध्ये आहे, खरं तर आपल्यापैकी तुम्हालाही माहिती आहे की मी तसा अति अल्प समाजातला, पण दीर्घकाळ या जिल्ह्यामध्ये एक जनतेतलं स्थान टिकून आहे. मी बाकी काय म्हणणार नाही, कारण अधिक स्वतःबद्दल फाजील अभिमानाने बोलणं वृथा आहे. पण या सगळ्या घडामोडीमध्ये, या सगळ्या चढ उतारामध्ये, घेतलेल्या सगळ्या राजकीय निर्णयाच्या मध्ये दादांची साथ सावलीसारखी राहिली. त्यांच्या जवळून निहाळता आलं. त्यांनाही श्रद्धेय पवार साहेबांची साथ दीर्घकाळ लाभली. त्याच्यामुळे त्यांनाही राजकारणातले अनेक पैलू अनुभवायला मिळाले. मला असं वाटतं, मी एका शब्दात वर्णन करेन, आज जो मी आहे त्यामध्ये दादांचा सिंहाचा. आज महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांची उणीव सर्वाधिक कुठे जाणवते तुम्हाला? आता या इमारतीतला कुठला कोपरा जरी मी शोधायचं ठरवलं, त्यावरचं सिलिंग बघायचं ठरवलं, तरी प्रत्येक ठिकाणी त्यांची उणीव भासते. प्रत्येक ठिकाणी असा 24 तासातले क्षण जात नाहीत, एक झोपेचे क्षण सोडले तर. झोपेत सुद्धा अनेक वेळेला आठवण येत असते की ज्याच्यातून दादांची उणीव. असे अनेक प्रसंग राजकारणामध्ये येतात, व्यक्तिगत जीवनामध्ये येत असतात, सामाजिक जीवनामध्ये येत असतात, की ज्या वेळेला त्यांची आठवण आल्याशिवाय किंवा त्यांनी त्या कालावधीमध्ये मला दिलेलं पाठबळ हे मी आठवतो, त्याच्यातून ऊर्जा घेतो आणि मग त्या प्रसंगाला सामोरतो. बरं, अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं केवळ एक नेता गमावला की एक प्रशासक, रणनीतिकार आणि मार्गदर्शकही गमावला असं वाटतं का तुम्हाला? महाराष्ट्राने दादांच्या रूपाने सर्व काही गमावलेलं आहे, सर्व काही. कारण उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम, जाणीव प्रत्येकाच्या संवेदना मनामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या थोर नेत्यांच्या बद्दल मला कमालीचा आदर आहे. स्वर्गीय चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, वसंतराव नाईक साहेब, अंतुले साहेब असतील, विलासराव असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, प्रमोद महाजनजी असतील, स्वर्गीय इतर सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, अनेकांच्या प्रती कमालीचा आदर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहेच. आणि तो आयुष्यभर मनामध्ये राहील, पक्षाच्या पलीकडे जाऊन राहील. मी राज्याच्या राजकारणापुरता बोलतोय. पण दादांचं दुर्दैवी अपघाती निधनाने 13 कोटी लोकसंख्या असलेला संबंध महाराष्ट्र सांध्यापासून बांध्यापर्यंत हळहळला. देशभरामध्ये सुद्धा दादांच्या अपघाताच्या बद्दलच्या खूप वेदना झालेल्या मी पाहिल्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी दिल्लीला गेलो आणि ज्यावेळेला देशांतील वेगवेगळ्या राज्यांतील खासदार मला त्यांच्या अपघाताबद्दल ज्यावेळेला बोलत आले, त्याला या माणसाने नेमकं, या नेतृत्वाने नेमकं काय कमावलेलं आहे या अनुभवाने. अजितदादांचे राजकीय क्षेत्रात अनेकांशी मतभेद झाले,
टीकाही झाली. पण त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं यश म्हणावं लागेल का? निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वाचंच यश आहे, त्यांच्या परिश्रमाचं यश आहे, त्यांच्या विलक्षण पद्धतीच्या जनसंवादाचं यश आहे. राजकारणामध्ये दादांचा सुद्धा अनेकांशी राजकीय संघर्ष कमालीचा झाला. इतका कमालीचं झालं की काही वेळेला बोलणंही काही ठिकाणी कदाचित थांबलं असेल. पण ज्या पद्धतीने दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक कमालीचं दुःख, आपल्याच घरातील कोणतरी गेलंय, करतं गेलंय, अशा ज्या काही भावना निर्माण झाल्या, मला असं वाटतं दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही पुण्याई केली, जी काही कमाई राजकीय म्हणतो तीच आहे. बरं, आज जर आपल्यात अजितदादा असते तर महाराष्ट्रासमोरच्या कोणत्या प्रश्नांवर त्यांनी सगळ्यात आधी लक्ष केंद्रित केलं असतं असं तुम्हाला वाटतं? मग आता महाराष्ट्रामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात. यावेळेला तर तसं बघितलं तर सुरुवातीला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. काही भागामध्ये प्रचंड प्रमाणावरती पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता, मग तो विदर्भातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला असेल, उत्तर महाराष्ट्रातला असेल, पश्चिम महाराष्ट्रातला असेल किंवा तुमच्या आणि माझ्या कोकणातला असेल, या प्रत्येक शेतकरी आणि शेतकरी घेत असलेलं शेतीचं उत्पन्न म्हणजे पीक, या प्रत्येक बाबतीमध्ये त्यांची जाण आणि खोलवर अभ्यास होता. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये ते तातडीने त्या संदर्भामध्ये लक्ष घातलं त्याने असतंच. कारण काही वेळेला काही बाबी या अचानकपणे उद्भवत असतात. आपण बघितलं की 4 दिवस मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पुणे पाण्याखाली होता. या 4 दिवसातले 4ही दिवस 24 चोख 96 तास ते वॉर रूम मध्ये बसलेले असते किंवा क्षणार्धात कुठल्या तरी जागे स्पॉटवरती गेलेले दादा तुम्हाला पाहायला मिळाले. मला आठवते 2012-13 मध्ये मंत्रालयाच्या इमारतीला ज्या वेळेला आग लागली आणि सगळेजण आगीपासून बचाव होण्यासाठी बाहेर पडत होते. सगळेजण, अगदी माझ्या सहित सगळे सनदी अधिकारी, कार्यकर्ते, आमदार, मंत्री. एकच नेता होता, ते त्या मधल्यावरती होते, तिथेच आग लागली. त्यांचा बारामतीचा कोणतरी त्याच्यात सापडलेला होता. आग विझवेपर्यंत रात्रभर मंत्रालयामध्ये उभा राहणारा आणि सकाळी जाऊन पुन्हा आंघोळ करून परत ती आग विझवण्यासाठी उभा राहणारा एकच नेता मी अनुभवला. त्याचं नाव आहे अजितदादा. एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, पर्सनल आहे, कारण अजितदादांचा मोबाईल नंबर आजही तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहे का? बघा, मी परवा सांगितलं की 10 तारखेला मी 7 वाजल्यापासून एकाच फोनची वाट बघत होतो. मला नंतर अमितभाईंचाही फोन आला. आदरणीय पवार साहेबांनी पण मला त्याविषयी आशीर्वाद दिले. मुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळातील सहकारी आमदारांनी दिले. मी अजित बोलतोय, सुनीलजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे वगैरे. ते 10 तारखेला सकाळचा काही तास मी त्याच आठवणीमध्ये होतो. माझा ओवाळणी करत होते माझं कुटुंबीय. इथे तर हजारोचा जनसागर होता, पण मनात आत कुठेतरी रुखूक होती की आज दादांचा फोन नाही आणि आता फोन येणार नाही. वास्तव आहे ते वास्तव स्वीकारावं लागतं, पण वास्तव स्वीकारणं किती किती अवघड आहे हे मी 10 तारखेला आलो. अजितदादांची कोणती आठवण तुम्हाला आजही भावुक करून टाकते? मी सांगितलं ना की त्यांच्या बरोबरचे इतके क्षण आहेत आणि प्रत्येक क्षणाची आठवण वेगवेगळी आहे. काही राजकीय क्षण आहेत, काही घरगुती आहेत, काही कौटुंबिक आहेत, काही मैदानावरचे आहेत, काही सामने बघतानाचे आहेत, काही इतर बाबतीमधले आहेत. सिनेमा बघताना होतो, नाटक बघायला जात होतो. असे अनेक क्षण आहेत की ज्या आठवणीचं काहून आज मनामध्ये एकदम असं कोंडलेलं आहे. बरं, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट तुम्ही मिस करतोय तेच स्वाभाविकपणे माझं कर्तव्य आहे. दादाने जी लेगसी तयार केली तो अधिकार बहिणी का दादांच्या चिरंजीवांचा राजकीय आहे, पण शेवटी एक जीवाभावाचा सहकारी म्हणून
त्यांनी मला जी ताकद आणि शक्ती दिली, तो त्यांचा विचार महाराष्ट्रामध्ये पुढे दृढ निश्चयाने सुरू ठेवणं, त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य निभावण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन. यश किती येईल मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा या साऱ्याचा अंतर्भाव त्या ठिकाणी असेल. बरं, जर आज अजितदादांना एक संदेश देता आला असता तर तुम्ही त्यांना नेमकं काय सांगितलं असतं किंवा कुठला संवाद तुमच्या दोघांमध्ये घडला असता? त्यांना मी काय संदेश देऊ शकतो? त्यांना संदेश देण्याइतपत मी मोठाही नाही आणि मी त्यांच्या आठवणीत इतका गलबलून गेलेला आहे की माझ्या तोंडून आता या विषयावरती शब्दही निघू शकत नाही. अजितदादांचा राजकीय वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे सगळ्यांनी? सर्वव्यापी संघटनेचं जाळं उभं करणं त्यामुळे सर्वांचंच कर्तव्य आहे. दादांनी शेवटचा कार्यकर्ता त्याला ताकद आणि शक्ती दिली. जो मतदान केंद्रावरती, ज्याला आपण बूथ म्हणतो, गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी, सरपंच तर मोठा कार्यकर्ता आहे, इथपर्यंत तर नेत्यांनी काय पद्धतीने संवाद ठेवला पाहिजे, त्याच्या प्रसंगात त्याला ताकद आणि शक्ती काय दिली गेली पाहिजे, जनमानसातलं त्याचं स्थान उंचवण्यासाठी काय ताकद राजकीय दिली पाहिजे, हा सारांचा विचार आयुष्यभर दादाने केला. तोच विचार जर का आम्ही 10-20% जरी अंमलात आणला तरी दादांच्या दुर्दैवी निधनाच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावना आणि दादांचे विचार घेऊन आम्ही जात असलेले, पुढे जात असलेला आमचा विचार, याची सांगड इतक्या उत्तम पद्धतीने जनतेमध्ये स्वीकारली जाईल. बरं, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांपैकी कोणतं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वतःची मानता की हे स्वप्न त्यांचं मी पूर्ण करेन? हाही प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे, कारण महाराष्ट्रासाठी त्याने अनेक स्वप्न पाहिली. ऑलिम्पिक भवन उभं राहावं, कारण आज जागतिक स्तरावरती ऑलिम्पिकच्या स्पर्धा ऑलिम्पिक असोसिएशनच्या मी क्रीडा क्षेत्रातलं सांगतोय, ते त्यांचं दीर्घकाळचं सततचा ध्यास असल्यासारखं होतं. अनेक बाबी आहेत, म्हणजे सिंचनाच्या क्षेत्रात आहेत, ऊर्जेच्या क्षेत्रात आहेत, औद्योगिकरणामध्ये आहेत, महिलांच्यासाठी त्यांनी सुरू केलेली, त्यांनी लाडकी बहीण योजनेमधला त्यांचा असलेला सहभाग, योगदान हे प्रचंड प्रमाणावरती आहे. अशा अनेक बाबी आहेत की त्याचे प्रत्येक बाबी या इतक्या तितक्याच तोलामोलाच्या आहेत की ज्याला पूरक जे पद्धतीने करता येईल ते पुढे नेटाने नेणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य राहील. बरं, जाता जाता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की एका वाक्यात सांगायचं झालं तर अजितदादा म्हणजे? अजितदादा म्हणजे माझं सर्वस्व. सुनीलजी, धन्यवाद. खरं तर आजच्या दिवशी अशा प्रकारची चर्चा करावी लागेल असं वाटलं देखील नव्हतं, मात्र अजितदादांच्या अनेक आठवणी आहेत ज्या महाराष्ट्रानं खरं तर ऐकायला पाहिजे. त्यांचे तुमचे संबंध नेमके कसे होते, त्यांचे कार्यकर्त्यांशी संबंध कसे होते, त्यांचे अधिकाऱ्यांशी कसे संबंध होते आणि क्षितिजा पलीकडचा हा ध्रुवतारा कसा होता हे समजून घेण्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात, त्यासाठी आपले धन्यवाद. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.